नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे विस्मृतीत चाललेला एक पौष्टिक पदार्थ मुटके. हा पदार्थ चवीला खूप छान लागतो, करायलाही एकदम सोपा आहे. चला तर कसं करायचं ते पाहूया. हे करण्यासाठी शक्यतो आपण जे कडधान्य वापरतो ते अख्खं सालीसहित असलेलं अधिक उत्तम. जर नसेल तर आपण डाळी वापरू शकतो आणि ते कडधान्य आपण 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. मी इथं अख्खं हरभरा नसल्यामुळे हरभरा डाळ घेतलेला आहे आणि अख्खं मूग घेतलेलं आहे आणि मूठभर उडीद घेतलेलं आहे. उडीदाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि ह्या डाळी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. हे 4 ते 5 तास आपण भिजत ठेवायचं. पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि हे या पद्धतीनं हे काढून घ्यायचं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या. मी इथं 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घालायचं आहे आणि त्यामध्ये जिरे घालायचं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. तर वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये भिजवलेलं मूग आणि उडीद घालायचं आणि ह्यातल्या डाळी घालायचं. फक्त 1 चमचा डाळ अशीच ठेवायची. हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. या पद्धतीनं जाडसर वाटून घ्यायचं. एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचं. आता त्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. त्यासाठी 1 चमचा जिरे, 1 छोटा चमचा ओवा, धनेपूड 1 चमचा, ओवा हळद 1 अर्धा चमचा, लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. अगदी थोडंसं घालायचं. आपण हिरवी मिरची पण घातलेलं आहे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर, सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. त्यामध्ये आपण जे हरभरा डाळ थोडंसं ठेवलं होतं ते थोडंसं जाडसर खलबत्त्यात ठेचून हे घालायचं. थोडं जाडसरच राहू दे. दाताखाली आल्यावर खूप छान वाटतं. परत हे मिश्रण छान एकत्र करायचं. मध्ये आता 1 मोठा चमचा गव्हाचं पीठ कोंडासहित घालायचं आणि 2 मोठे चमचे ज्वारीचं पीठ. परत हे मिश्रण छान एकत्र करायचं. हिंगडीचा खडा पाण्यात घालून थोडा वेळ ठेवलं होतं. हे हिंगडी वापरल्यामुळे चव खूप छान येते. हिंगडी खडा नसेल तर हिंगपूड वापरू शकता. ते यामध्ये घालायचं. चव एकदम छान येते. परत मिश्रण छान एकत्र करायचं आणि ह्या स्टेजला आपण त्यामध्ये आता एकतरी गरम पाण्यात तेलाचं मोहन घालायचं, नाहीतर थोडासा सोडा घालायचा. मी यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे. मिश्रण सर्व एकसारखं असं करून घ्यायचं. आता आपण याचे मुटके करायचे. मुटके वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि छानशी उकळी येऊ द्यायचं आहे. त्या चाळणीत वाफायचं आहे. त्या चाळणीला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि आता त्यावरती आपण मुटके ठेवायचे. मुटके करण्यासाठी थोडंसं तेलाचा हात करून घ्यायचा आणि छोटासा गोळा घेऊन या पद्धतीने हलका प्रेस करून असे मुटके करून घ्यायचे आणि असे तयार झालेले मुटके आपण आता वाफवून घ्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे. या पद्धतीनं असे मुटके करून घ्यायचं. मिश्रण थोडंसं घटसर असलं की व्यवस्थित मुटके होतात. गॅसवरच्या पाण्याला छानशी उकळी आली. पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये हे भांडं ठेवायचंय. त्यावरती झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचंय. मुटके वाफवले गेलेत का पाहूया. थोडीशी सुरी घालून बघायचं. हे बघा, टोकाला अजिबात चिकटलं नाही, म्हणजे छान मुटके वाफवले गेले. गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण थंड होऊ द्यायचं. हे मुटके अगदी असंच खाल्लं तरी पण खूप छान लागतात, पण याला थोडीशी फोडणी दिली की अधिक चव छान येते. गॅसवरती एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यावर त्यावरती मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायचं. तडतडू लागली की गॅस एकदम बारीक करायचा. त्यामध्ये जिरे, भरपूर कढीपत्ता, तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. थोडीशी कोथिंबीर आणि हिंगपूड.
सर्व मिश्रण छान एकत्र करायचं आणि त्यामध्ये हे आता आपण मुटके घालायचे. अगदी हलक्या हाताने त्याला तेलाचं कोटिंग होण्याइतपत हे छान हलवून घ्यायचं. हे बघा मस्त तेलाचं कोटिंग झालंय. त्या तेलाला गॅस बंद करायचा. आवडत असेल तर त्यावरती थोडंसं चाट मसाला भुरभुरायचा. चवीला एकदम मस्त लागतं. हे बघा मस्त असे आपले हे मुटके तयार झालेले आहेत. एकदम पौष्टिक, चवीला पण खूप छान लागतात. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.